नमस्कार. मी श्रीकांत जोशी. भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचा आस्वाद आपण गेल्या काही एपिसोड्समध्ये घेत आहोत. आजच्या या भागात शायरीमधला विनोद, राजकारण आणि तत्वज्ञान या 3 विषयांचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विनोदाचं शायरीला वावडं नाहीये. एक कल्पना आहे पहा. काही माणसं असतात की ज्यांच्या आयुष्यात सगळ्या सुखाच्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. त्यांचं आयुष्य अत्यंत उत्तम चाललेलं असतं, संपन्न असतात, बायको चांगली मिळते, मुलं शहाणी असतात, रम्य सायंकाळ त्यांच्या आयुष्यात असते. आणि आमच्यासारख्या शायराची बघा गंमत कशी असते. शायर म्हणतो, ज्यांचं आयुष्य चांगलं आहे, सुखी, त्यांच्या बाबतीत असं होतं, चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे. चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे. आमच्या मात्र आहे कपाळी अमृतांजन लावणे. लावण्या तेही कपाळी, लावण्या तेही कपाळी, नसतो तसा नाराज मी. लावण्या तेही कपाळी, नसतो तसा नाराज मी. आहे पण नशिबात तेही आपल्याच हाती लावणे. हे आपलं आयुष्य असं आहे. निर्दाळण्या दुष्टास तुझला त्रास घ्यावा लागला. निर्दाळण्या दुष्टास तुझला त्रास घ्यावा लागला. देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. परमेश्वराला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं म्हटलंय. आणि परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असा म्हणणारा विष्णू, भगवान विष्णू अनेक वेळा त्यांनी अवतार घेतला. पण आमच्यासारख्या पापी माणसांनी काय केलं माहिती का? त्याच्या नजरेतच तो सुटला. निर्दाळण्या दुष्टास तुझला त्रास घ्यावा लागला, देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. त्याहुनीही दुर्वृत्त आम्ही, त्याहुनीही दुर्वृत्त आम्ही, त्रास विले ना तुला. मेलो असे गुपचाप की हे माहीतही नाही तुला. भगवान विष्णूला आम्ही म्हणतोय. आणखीन एक आता गंमतशीर कल्पना पहा. हे वेगवेगळे सुटे सुटे विनोदी शेर आहेत. अद्यापही मी नीलव्योमी चंद्र नाही पाहिला. अद्यापही नीलव्योमी मी चंद्र नाही पाहिला. समजू नका सांगेन तुम्हा कोठे कसा मी पाहिला. ऐसे नव्हे तुम्हास काही सांगू नयेसे वाटते. ऐसे नव्हे तुम्हास काही सांगू नयेसे वाटते. तुमच्या अरे संभावितीची शंका मनाला वाटते. आम्ही जर सांगितलं आम्हाला चंद्र कुठं भेटलाय तर परस्पर तुम्ही जाऊन भेटून याल अशी मला खात्री आहे, म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही. आणखीन एक वेगळी कल्पना पहा. जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही, जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून अगदी पाहिला. दुर्बीण घेऊन वाटे चंद्र जैसा पाहिला. चंद्रापरी ते डाग जेव्हा गालावरी दिसले मला. सादृश्यही उपमेतले त्या तेव्हा कुठे पटले मला. अजून एक अशीच विनोदी कल्पना. हेल्थ माझ्या प्रेयसीची खूप आहे चांगली. हेल्थ माझ्या प्रेयसीची खूप आहे चांगली. सांगतो इतकेच की ती इतकी नसावी चांगली. आलिंगनी त्यांच्या जरी का गवसलो नसतो आम्ही. आलिंगनी त्यांच्या जरी का गवसलो नसतो आम्ही. सांगतो नक्कीच नसतो प्लॅस्टर मध्ये आता आम्ही. दोस्तो तीही खरी नव्हती अशी आतापरी. दोस्त हो तीही खरी नव्हती अशी आता परी. नव्हती जराही स्थूल होती 4 चौघींच्या परी. येता परी स्त्री वर्ष त्यांची भरतीच शक्ती वाढली. येता परी स्त्री वर्ष त्यांची भरतीच शक्ती वाढली. वाढली जी काय आमची नुसतीच दाढी वाढली. चुंबने जोरात आम्ही नाही आताशे घेतली. चुंबने जोरात आम्ही नाही आताशे घेतली. वाटले घ्यावी तशी नाही तरीही घेतली.
काळजी नाजूकतेची त्यांच्यातशी नव्हती मला. काळजी नाजूकतेची त्यांच्यातशी नव्हती मला, होती जरा माझ्याच खोट्या दंतपंक्तींची मला. अजून एक कल्पना पहा. लाजायचे जे काय सारे पहिल्याच दिवशी लाजली. लाजायचे जे काय सारे पहिल्याच दिवशी लाजली, त्यापुढे प्रत्येक वेळी आमचीच स्वारी लाजली. अजून एक कल्पना आहे. पदरा आड राहून ज्यांनी नजरेस माझ्या बांधले. पदरा आड राहून ज्यांनी नजरेस माझ्या बांधले, इतके बरे की आहेस त्यांना पक्के तिथे तू बांधले. औदार्यही आमचे तू सांग त्यांना एकदा. औदार्यही आमचे तू सांग त्यांना एकदा, मुक्त करण्यात त्यांना तिथून आम्हीच येऊ एकदा. आणखीन एक कल्पना पहा. जन्मभर मीही कुवारी नसते कधीही राहिले. जन्मभर मीही कुमारी नसते कधीही राहिले, इतरांपरी संसारकारी बघ नसते राहिले. हातही मज लावण्याला प्रत्येक होता भ्यायला. हातही मज लावण्याला प्रत्येक होता भ्यायला, जो तो मला पाहून माझ्या नाजूकतेला भ्यायला. अजून एक आता फार सुंदर अशी कल्पना आहे बघा. कल्पना विलास पहा. नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना. नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना, गोऱ्या तिच्या गालावरी उमटल्या साऱ्या खुणा. इकडे कल्पना झाली आणि तिकडे गालावर लाली उमटली. नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना, गोऱ्या तिच्या गालावरी उमटल्या साऱ्या खुणा. पाहून हा परिणाम माझे काळीज जैसे थांबले. पाहून हा परिणाम माझे काळीज जैसे थांबले, कल्पनेचे खेळ माझे तेथेच नव्हते थांबले. दोषही याहून दुसरा, दोषही याहून दुसरा नव्हता जरी माझ्याकडे, नेले तिला तात्काळ त्यांनी मॅटर्निटी वॉर्डाकडे. बोलली की आवरा कल्पनांना या अशा. बोलली की आवरा कल्पनांना या अशा, कुठवरी या बालकांना जन्म देऊ मी अशा. नेऊ नको ऐसे मला चिंतनी तू सारखे. नेऊ नको ऐसे मला चिंतनी तू सारखे, सोसेल का इतुके मला बाळांत होणे सारखे. चिंता जरी याची तशी आपणा नसली तरी. चिंता जशी याची तशी आपणा नसली तरी, वाटाया सांगा नको का. वाटाया सांगा नको का लोकसंख्येची तरी. अजून एक वेगळी कल्पना पहा. भीड मजबाई कोणाची मोडवत नाही कधी. भीड मजबाई कुणाची मोडवत नाही कधी, सुचविता कोणी कसेही नाहीच ना म्हणवे कधी. एकदा सांगून बघते, एकदा सांगून बघते, हे बघा ऐका जरा. ऐकायचे नाही तुम्हा, मग काय वाटेल ते करा. जोडतो मी हात देवा, जोडतो मी हात देवा, स्वर्गी मला नेऊ नका. जोडतो मी हात देवा, स्वर्गी मला नेऊ नका. सांभाळणे आहे तुम्हा जर उर्वशी अन मेनका. लैला मजनूची आपण अनेक शायरी उर्दूमध्ये आपण पाहिलेली आहे. तिथला मजनू आणि इकडचा मजनू, मराठी शायरीतला मजनू, यांच्यातला फरक कसा आहे पहा. मजनू अरे भलताच काही पंथ तू हा काढला. दोस्ता असा तू जन्म सारा रडण्यात नुसता काढला. सौंदर्य तर आम्हासही कळते जरा रडण्यातले. रडलं पाहिजे, रडणं नाही असं नाही. प्रत्येक ज्या काही भावनांचे आविष्कार असतात त्यामध्ये रडण्याला सुद्धा काही मूल्य आहे. पण किती. सौंदर्य तर आम्हासही कळते जरा रडण्यातले. रडण्यातले तुझिया नव्हे लैलाची या रडण्यातले. मजनू अरे थोडा जरी का धीर हा धरतास तू. मजनू अरे थोडा जरी का धीर हा धरतास तू. रडती तुझी लैलाच आणि जन्मभर हसतास तू. हे खरे,
हे खरे इश्कात सारे खोटे रडावे लागते. हे खरे इश्कात सारे खोटे रडावे लागते. मजनू अरे ऐसे नव्हे की तसेच कायम रडावे लागते. मजनू अरे ऐसे नव्हे की तूच लैला पाहिली. मजनू अरे ऐसे नव्हे की तूच लैला पाहिली. एकदा तिजला आम्हीही जन्मात होती पाहिली. मजनू अरे ऐसे नव्हे की तूच लैला पाहिली. एकदा तिजला आम्हीही जन्मात होती पाहिली. समजू नको की तूच होता. समजू नको की तूच होता. मजनू जगी या एकटा. माझ्या तरी लैलास मजनू मीच नव्हतो एकटा. मजनू अरे थोडा जर का आम्हा भेटला असतास तू. मजनू अरे थोडा जर का आम्हा भेटला असतास तू. एकही आसू खरोखर गाळला नसतास तू. एक नाही लाख लैला मिळवल्या असत्या आम्ही. एक नाही लाख लैला मिळवल्या असत्या आम्ही. मिळवल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही. अजून एक कल्पना पहा. चुंबिले नक्कीच असते मी तिला तिथल्या तिथे. चुंबिले मी नक्कीच असते मी तिला तिथल्या तिथे. नसता जरी का भव्य फोटो लोकमान्यांचा तिथे. निर्लज्जता माझ्यातही नव्हती जरी काही कमी. निर्लज्जता माझ्यातही नव्हती जरी काही कमी. भ्यायलो हातातल्या त्या लठ्ठ वेताला आम्ही. चातुर्य ही भलतेच तेव्हा. चातुर्य ही भलतेच तेव्हा दाविले आम्हा तिने. चातुर्य ही भलतेच तेव्हा दाविले आम्हा तिने. घेतला ओढून पडदा फोटोवरी जेव्हा तिने. प्रतिसाद ही त्या चतुरतेने. प्रतिसाद ही त्या चतुरतेने होता तिला मीही दिला. चुंबने घेता जराही आवाज ना होऊ दिला. आम्ही म्हातारे झालो पण काय केलं आम्ही. वृद्ध मी नाही जरी निवृत्त झालो फारसा. मी निवृत्त झालो तरी मी मला वृद्ध मानतच नाही. वृद्ध मी नाही जरी निवृत्त झालो फारसा. सोडल्या मी दोन गोष्टी कंगवा अन आरसा. यानंतर आपण पुढचा जो प्रकार पाहणार आहे त्याच्यामध्येच विनोदात आणखीन एक त्यांनी डॉक्टरांची एक कल्पना मांडली बघा. जी म्हातारपणी असं होतं की सारखी काही ना काही औषधं घ्यावी लागतात माणसाला. जेव्हा कधी या डॉक्टरांची भेट घ्यावी लागते. जेव्हा कधी या डॉक्टरांची भेट घ्यावी लागते. म्हणण्यासही जगवा मनाला लाज वाटू लागते. आणि ते आमचे बिचारे डॉक्टरही काही म्हणत नाही. तो ते आम्हाला आपले देतात औषधं इंजेक्शन सलाईन. सौजन्यही या डॉक्टरांचे आता खरे कळले मला. सौजन्यही या डॉक्टरांचे आता खरे कळले मला. व्यर्थ का जगता असे कोणीच नाही म्हटले मला. आणखीन एक कल्पना आहे. येतो फिराया तुझसवे. येतो फिराया तुझसवे ऐक जे सांगेन मी. येतो फिराया तुझसवे ऐक जे सांगेन मी. नेसावयाचे नव्वार आणि मागे तुझ्या चालेन मी. आणखीन एक कल्पना पहा. होणार होतो मुक्त अगदी. होणार होतो मुक्त अगदी. नव्हती मला कसली तमा. होणार होतो मुक्त अगदी. नव्हती मला कसली तमा. हाय पण अडवी आली अर्धांगिनीची वटपौर्णिमा. आता आपण राजकारण या विषयाकडे आपण वळणार आहोत. राजनीती ही जी शायरी आहे भाऊसाहेबांनी साधारणतः माझ्या अंदाजाने 40 ते 45 वर्षापूर्वी लिहिलेली आहे किंवा त्याच्याही कदाचित एक 4-5 वर्ष आधी असेल. त्यावेळेला साधारणतः ही 1970च्या आधीची शायरी असावी. त्यावेळची जी राजकारणातली परिस्थिती होती त्या परिस्थितीचं निरीक्षण या शायरीत आपल्याला सापडेल. आणि आज इतक्या वर्षानंतर जवळजवळ 50 वर्षानंतर आपण जेव्हा या शायरीचा विचार करतो तेव्हा आजचं चित्र आणि त्यावेळचं चित्र याच्यात काही साम्य आपल्याला आढळल्यास त्याचंही निरीक्षण आपण करावं आणि दाद द्यावी. भारताची राजनीती समजण्याला लागते.
भारताची राजनीती समजण्याला लागते, षंडता ही खूप थोडी थोडकी ना लागते. भारताची राजनीती समजण्याला लागते, षंडता ही खूप थोडी थोडकी ना लागते. खूप केला यत्न आम्ही, खूप केला यत्न आम्ही, आम्हास नाही समजली. नाकळो आम्हास आहे पुष्कळांना समजली. आता कशाची लाज, आता काश्मीर ही देऊ आम्ही. आता कशाची लाज, आता काश्मीर ही देऊ आम्ही. काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी. दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू. दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू. उंचावणी लुंग्या स्वतःच्या, जय जगत आम्ही म्हणू. बोलू नका कैलास, बोलू नका कैलास, आम्हा धार्मिकता कोठे नको. गाऊ नका शिवभूप, आम्हा जातीयता कोठे नको. आहे निधर्मी राज्य येथे, आहे निधर्मी राज्य येथे. अस्मिता नुसती हवी, केव्हाच ना सांगू आम्ही का हवी, कसली हवी. नेवो स्त्रिया ओढून त्यांना केव्हाच ना शत्रू म्हणू. नेवो स्त्रिया ओढून त्यांना केव्हाच ना शत्रू म्हणू. काय मोठे त्यात आम्ही मेहुणे त्यांना म्हणू. पहा काय ओळी आहेत. नेवो स्त्रिया ओढून त्यांना केव्हाच ना शत्रू म्हणू. काय मोठे त्यात आम्ही मेहुणे त्यांना म्हणू. होता असा अपहार आम्हा खेदही नाही तसा. होता असा अपहार आम्हा खेदही नाही तसा. नाही तरी षंडास त्याचा उपयोगही नसतो तसा. सांगतो निक्षून आम्हा, सांगतो निक्षून आम्हा, शांती हवी शांती हवी. सांगतो निक्षून आम्हा, शांती हवी शांती हवी. सांगतो तीही पुन्हा, आमची नको त्यांची हवी. ऐसे नव्हे या भारती आहे बुद्ध नुसता जन्मला. ऐसे नव्हे भारती या बुद्ध नुसता जन्मला. नुसताच नाही बुद्ध आहे शिवाजी जन्मला. आता सकारात्मक गोष्टींची आपण आठवण ठेवली पाहिजे ना. एवढी सगळं तुम्हाला एक डार्कर साईड सांगितली राजनीतीची. ऐसे नव्हे भारती या बुद्ध नुसता जन्मला. नुसताच नाही बुद्ध आहे शिवाजी जन्मला. वीरतेची भारतीया ना कमी झाली कधी. वीरतेची भारतीया ना कमी झाली कधी. आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी. तीच आहे हौस आम्हा, तीच आहे हौस आम्हा व्हावया सामरी शहीद. तीच आहे हौस आम्हा व्हावया सामरी शहीद. बाजी प्रभू ही आज आहे, आज जो अब्दुल हमीद. काही जणांना अब्दुल हमीद कोण हे माहीत नसेल. 1965 साली जे भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं त्याच्यामध्ये अब्दुल हमीद हा एक हवालदार होता आणि त्यांनी एकट्याने पाकिस्तानचे 7 रणगाडे उडवले होते आणि त्यात तो शहीद झाला. त्याला त्यानंतर परमवीर चक्र मिळालं. आणि आताच आपण बातमी एवढ्यात वाचली असेल की आपले जे बिपिनजी रावत जे आहेत लष्कराचे सर्वोच्च प्रमुख, ते आता त्याच्या पत्नीला भेटल्याची बातमी आली होती आणि ते भेटल्या क्षणी तिच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं अशी बातमी आपण वाचली असेल. तीच हौस आम्हा, तीच आहे हौस आम्हा भावया सामरी शहीद. बाजी प्रभू ही आज आहे, आज जो अब्दुल हमीद. कसा लढला तो. बोलला इतुकेच अंती आगे बढ़ो आगे बढ़ो. बोलला इतुकेच अंती आगे बढ़ो आगे बढ़ो. देऊन गेला मंत्र जैसा आगे बढ़ो आगे बढ़ो. धर्माहुनी हु श्रेष्ठ आपुल्या, धर्माहुनी ही श्रेष्ठ आपुल्या. देशास जो या समजला, मानू आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला. जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला. जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला. अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्मला. भारताचं जे तत्वज्ञान आहे, जे गीतेमध्ये उपनिषदात सांगितलंय, ती गीता ही रणांगणावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. त्यामुळे जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला. अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्मला. दोस्त हो,
या भागातील आता शेवटचा एक टॉपिक आहे, तत्वज्ञान किंवा दार्शनिक. त्याच्याकडे आपण आता वळतोय. आपलं जे भारतीय वेदांत तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये आत्मा अमर मानलाय आणि ही जी संसार आहे, ज्याला आपण संसार म्हणतो, संपूर्ण सृष्टी, ब्रह्मांड, याला माया म्हटलेलं आहे. माया म्हणजे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे हे, म्हणजे हे सगळं खोटं आहे असं आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत असतो की ही माया सगळी आहे, हे काही खरं नाही, एक ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं आपण लहानपणापासून ऐकत असतो. आणि आत्मा आहे तो अमर आहे. आत्मा कसा आहे, तो देहापासून वेगळा आहे. आपण स्वतःला देह समजतो, तर आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, नयनम छिंदंती शस्त्राणी. आत्मा कसा आहे, नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्याप्यो न शोषयती मारुतः. असा हा आत्मा अमर आहे. हेच तत्वज्ञान ह्या मराठी शायरीतनं आता मी तुम्हाला जी सादर करणार आहे त्याच्यातनं भाऊसाहेबांनी व्यक्त केलंय. त्याच्यामध्ये जीवनाला एका रेल्वे गाडीची उपमा दिलेली आहे. पहा कसा विचार येते. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. तिकिटावर तर स्टेशनचे नावही नाही कुठे. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. तिकिटावरी तर स्टेशनाचे नावही नाही कुठे. फुकटात ना आहे इथे, फुकटात ना आहे इथे आम्हा कोणी येऊ दिले. फुकटात ना आहे इथे आम्हा कोणी येऊ दिले. दाम साऱ्या सुकृताचे मोजूनी आम्ही दिले. मागच्या जन्मी जे काय आम्ही पाप पुण्य केले होतं त्याच्यामुळे जे आमचं प्रारब्ध लिहिलं गेलं, ते जे पूर्व सुकृत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा जन्म मिळाला, नाही तर हा जन्मच मिळाला नसता. दाम साऱ्या सुकृताचे मोजूनी आम्ही दिले. गोष्टी तशा तर खूप आम्ही एकमेका सांगतो. गोष्टी तशा तर खूप आम्ही एकमेका सांगतो. जावयाचे कोणा कुठे कोणी कुणाला सांगतो. कुणाला कुठपर्यंत जायचंय, काय जायचंय हे कुणालाच माहित नाहीये. आहे कुणी टीसी परी हे ना कुणा समजावयाचे. आहे कुणी टीसी परी हे ना कुणा समजायचे. एकटा तो फक्त जाणे कोणा कुठे उतरायचे. फेकतो वाटेल त्याला उचलून खिडकीतून. फेकतो तो जो आहे, फेकतो वाटेल त्याला उचलून खिडकीतून. सांगती ज्ञाते त्याची सवय आहे ही जुनी. फेकण्या मजला जसा तो, फेकण्या मजला जसा तो सरसावला थोडा पुढे. फेकण्या मजला जसा तो सरसावला थोडा पुढे. देहात्मतेचा कोट नुसता मी फेकला त्याच्या पुढे. उचलुनी तो कोट त्याने फेकला खिडकीतून. उचलुनी तो कोट त्याने फेकला खिडकीतून. केला मला आदाब अन अदृश्य झाला लाजुनी. रेलही अदृश्य झाली, रेलही अदृश्य झाली काही असेही वाचले. रेलही अदृश्य झाली काही असेही वाचले. तिकिटावरी मी शब्द आता निर्वाण इतके वाचले. तिकिटावरी मी शब्द आता निर्वाण इतके वाचले. हाच विचार आणखीन एका दृष्टांतातनं भाऊसाहेबांनी व्यक्त केलाय. आपण पत्ते खेळतो बघा. पत्ते तुम्हाला माहितीये की 4 प्रकारचे असतात. त्यात किलोर, बदाम, इस्पिक, चौकट आणि प्रत्येक प्रकारामध्ये 13 पानं असतात. पहिली एक्का ते दशी आणि गुलाम, राणी, राजा यांना जर 1 पासून 13 पर्यंत आपण मार्क दिले तर 1 ते 13 ची बेरीज होते बरोबर 91. आणि पत्ते किती असतात आपल्याकडे? एकूण पत्ते असतात 52. हे 52 पत्ते म्हणजे वर्षातल्या 52 आठवड्यांचं प्रतीक आहेत. आणि ही 1 ते 13 ची बेरीज होती 91. ही 4ही प्रकारचे पत्ते मिळवले तर त्याची बेरीज होती 364. हे 364 दिवसांचं प्रतीक आहे. परंतु आपल्याकडे वर्षात 365 दिवस असतात म्हणून एक जोकर 365 असतो. आणि 4 वर्षात एकदा लीप इयर येतं त्यामुळे आणखीन एक जोकर एक्स्ट्राचा पण त्याच्यात दिलेला असतो. असे हे जे पत्ते आहेत, या पत्त्यामध्ये त्या पत्त्यांचा मानवी जीवनाशी कशी तुलना केलेली आहे पहा.
आणि ह्याच्यात माणसाचा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं वर्णन कसं आहे बघा, की माणूस स्वतः आत्मा आहे हे विसरतो आणि स्वतःला देह समजून मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, मी राजकारणी आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, असं तो स्वतःला लेबल चिटकून जगत असतो. म्हणजे देहाला तो खरा मानून देहाला जे लेबल लावलेले तेच स्वतःचं लेबल समजून तो जगत असतो. तीच संकल्पना या शायरीतून भाऊसाहेबांनी कशी मांडली आहे ती ऐका. मारतो राजास एक्का, मारतो राजास एक्का, नैल्यास दहिला मारतो. मारतो राजास एक्का, नैल्यास दहिला मारतो. कल्पनेचे खेळ सारे कोणी कुणाला मारतो. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे. सगळ्यांना दोन डोळे, दोन कान, एक नाक, सगळे जे अवयव आहेत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय साधारणतः सगळ्यांना सारखी दिलेली आहेत. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदाचे, सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे. सगळे कागदाचेच तुकडे, फक्त चेहरे वेगळे वेगळे आहेत. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला. राणीस ही जाणीव काही और होऊ लागली. राणीस ही जाणीव काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी ती, आज लाजू लागली. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. आपल्या दीनतेचा तिला खेद वाटायला लागला. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. पंजा म्हणे चौऱ्यास आता श्रीमंत वाटू लागला. विसरुनी निजरूप, विसरुनी निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. विसरुनी निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. भलत्याच काही अवदसेच्या पाशात आता गुंतले. नुसता उपाधी भेद, नुसता उपाधी भेद, कुणी राजा नव्हे राणी नव्हे. आणखी सांगू पुढे तो खेळही आमचा नव्हे. खेळ तो दुसराच, खेळ तो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी. म्हणती त्याला ईश म्हणती अल्ला कुणी, येशू कुणी. त्याचा म्हणे हा खेळ, त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले. त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले. एका परी पत्त्यास कळले, मर्म हे पत्त्यातले. आहे इथे रंगेल कोणी, आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असे पत्त्यातला. आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असे पत्त्यातला. आहे जसा पत्त्यातला तो, नाही तसा पत्त्यातला. नामरूपाचा स्वतःच्या, नामरूपाचा स्वतःच्या, पत्ताच ना त्याला कधी. नामरूपाचा स्वतःच्या, पत्ताच ना त्याला कधी. नाही कशाची खंत, होतो राजा कधी, दुर्री कधी. हासतो नुसताच, हासतो नुसताच, आहे सर्वांहुनी हा वेगळा. हासतो नुसताच, आहे सर्वांहुनी हा वेगळा. सांगाल का याहून कोणी, वेदांत काही वेगळा. मित्रांनो, ही तत्वज्ञानावरची दोन अत्यंत उत्कृष्ट अशा रचना मी आपल्या पुढे सादर केल्या. यानंतर पुढच्या भागात आपण वार्धक्य आणि स्वर्गाची कल्पना ही मराठी शायरीमध्ये कशी आहे ते आपण पाहणार आहोत. आणि वार्धक्य हा जो विषय आहे याच्यावर मोठमोठे कवींनी सुद्धा फारसं काही लिहिलेलं नाहीये. पण वार्धक्याचा विचार मराठी शायर कसा करतो हे आपण पुढच्या भागात नक्की पाहूया. धन्यवाद.